पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। साचेची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15। साचेची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिनिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। आज गीता जयंती आणि या शुभ प्रसंगाच्या निमित्तानं व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, शिक्षक मित्र, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सुमारे किंवा अंदाजे 5000 वर्षापूर्वी ही गीता भगवंतानं कुरुक्षेत्रावर सांगितली। तो आजचा दिवस होता, गीतेचा आजचा जन्मदिवस, म्हणून ही गीता जयंती। ज्ञानोबा या गीतेबद्दल बोलताना लिहितात, साचेची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। साचेची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। गीता ही शब्द पांडित्याचं शास्त्र नाही आहे, गप्पा मारण्याचं शास्त्र नाही। साचेची बोलाचे नवे हे शास्त्र केवळ बोलण्याचं किंवा गप्पा मारण्याचं शास्त्र नाही आहे, तर मग काय? संसार जिनिते हे शस्त्र, संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे, जन्म मृत्यूचं छेदन करणारं शस्त्र आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचं शस्त्र आहे किंवा शास्त्र आहे। आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। हे असो बोलाची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी। ज्ञानोबा बोलतात, माझे शब्द शब्द नाही आहेत, ही अमृतानं भरलेली ताटं आहेत, आणि ही प्रतिपत्ती, ही मेजवानी मी निष्काम लोकांसाठी केली आहे, सकामासाठी नाही आहे। जेने आत्मबोधाचे आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून इथली गोडी नेनती अनेक। सगळ्यांना गीता ज्ञानेश्वरी आवडत नाही का? जेने आत्मबोधाचे आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून इथली गोडी नेनती अनेक। स्वर्ग आणि संसार उतरून टाकलेल्या निवदासारखा तुच्छ समजावा। भूताला निवद दाखवतात, तो खाणं तर सोडा, त्याला साधं कुणी ओलांडत सुद्धा नाही आहे। ज्या बाईने तो निवड टाकला त्याच्याकडे वळून सुद्धा ती बाई पाहत नाही, त्या बाईला कुणी आडवं जात नाही। इतकं अशुभ आणि अशुद्ध मानला जातो तो भूताला उतरून टाकलेला निवद। तितकं तुच्छ संसार आणि स्वर्गाचं सुख जर समजतो, त्याला ज्ञानेश्वरी आणि गीता वाचावी वाटते। हे ज्ञानोबा बोलत आहेत, ज्याने आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वांचून नेनती, ते वांचून येथली गोडी नेनती अनेक। म्हणून ज्ञानेश्वरी गीता हे गप्पा मारण्याचं शास्त्र नाही आहे, हे संसार छेदण्याचं शास्त्र आहे, संसार जिंकण्याचं शास्त्र आहे। ही अमृताट भरलेली ताटं आहेत, आणि या शब्दात अशी ताकद आहे की आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये। गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या एका शब्दात आत्म्याला, अर्थात देवाला समोर उभं करण्याची ताकद आहे। आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये, अशी ही गीता जिची आज जयंती आहे। या गीतेचा जन्म का झाला? या गीतेला गीता हेच नाव का दिलं? ही गीता संसार जिंकण्यासाठी तिचे काय तत्व सांगते?
गीतेला ज्ञानोबराने आई म्हटलंय, गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. अशी ही महान गीता ज्या ज्ञानोबराने या गीतेवर भाष्य केलं, ते ज्ञानोबराय आपल्याकडे इतका लहानपणा घेत आहेत. ज्ञानोबराय म्हणतात की मी नेन तू त्यापरी प्रवर्ते येत. मी नेनताय लहान आहे, मी नेनो तू त्यापरी प्रवर्ते येत. माऊली बोलतायत की एक वेळेस 7ही समुद्र अमृताने भरता येतील, ताऱ्यांना चंद्र करता येईल, कल्पतरूचे बगीचे लावता येतील, पूर्ण पृथ्वी सोन्यानं मडवता येईल, पण गीतेचं गूढ सहजासहजी कुणाला सांगता येणार नाही. गीता हा एक महासागर आहे. काटिटवी चाचू भरी अमाप माप सोय सागरी, मी नेन तू त्या परी प्रवर्ते येत. हे ज्ञानोबराज बोलत आहेत. टिवटिवीचे अंडे समुद्रानं चोरले. टिवटिवीने प्रयत्न केला की मी समुद्र माझ्या चोंचीने उपसेल. तिच्या चोंचीत किती पाणी बसणार आहे, परंतु तरीही ती प्रयत्न करत होती की मी समुद्राला उपसेल. तर ज्याप्रमाणे टिवटिवी आपले अंडे समुद्रातून परत घेण्यासाठी आपल्या चोंचीने समुद्र उपसण्याचा प्रयत्न करते, त्या प्रकारे गीतेवर बोलणारा कोणताही वक्ता असो आपल्या परीनं चोंचीनं समुद्र उपसण्याचा प्रयत्न करत असतो. तात्पर्य, गीता ही आगाध आहे, मोठी आहे, विशाल आहे. बुडी मारल्यानंतर आपल्या वंजळीत जेवढं पाणी आपल्याला सापडेल मिळेल तितकं बोलायचं आणि मोकळं व्हायचं असते. मुख्य विषय असा येतो की गीतेचा जन्मच का झाला, गीता जन्माला का आली, यामध्ये परमार्थाचं पूर्ण सार सामावलेलं आहे. आणि गीता ही हेतुस्पुरस्पर जन्माला आली नाही, ती ॲक्सिडेंटली जन्माला आली. अर्जुन कुरुक्षेत्रावर स्वधर्म टाकून पळत होता. स्वधर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे जात येते, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई. धर्म म्हणजे जात नव्हे. गीतेमध्ये धर्म आणि स्वधर्म हे शब्द व्यवसाय रूपाने आलेले आहेत. आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणे याला स्वधर्म म्हणतात. अर्जुन क्षत्रिय होता. क्षत्रियाचा स्वधर्म होता युद्ध करणे, लढाई करणे. अर्जुन आपला हा स्वधर्म टाकून पळत होता. भगवंतानं अर्जुनाला खडसावलं की अर्जुना, जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाहीये तोपर्यंत माणसानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकू नये. आणि तू जर वैराग्य प्राप्तीच्या आधी, आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी, अर्थात मोक्ष प्राप्तीच्या आधी जर तुझं कर्म टाकलंस, स्वधर्म टाकलास, तर तू एक कल्पापर्यंत नरकाला जाशील आणि तुझी निंदा नालास्ती होईल. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापा वरपडा होशील आणि अपयश ते न बचेल कल्पांतवरी. ना तरी रणी शव सांडीजे, ते गिद्धी विदारीजे, त्याचा स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. रणांगणावर जर प्रेत पडलं तर त्याला जसे चोकडून गिधाडं तोडून खातात, तसं अर्जुना तुला महादोष तोडून खातील. तुला दोष लागेल, तुला पाप लागेल, तुला अपकीर्तीचा धब्बा लागेल आणि एक कल्पापर्यंत तू नरकाला जाशील. तात्पर्य, जोपर्यंत जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंटे सहज. जव आत्मा द्रष्ट नव्हे तव कर्म करणे की ठाये, आणि ते करणे आहे आयास्वादी.
जव निरार्थता नाही, निरार्थता आर्थ म्हणजे इच्छा, निरार्थ म्हणजे निरीच्छ, अर्थात विरक्त पुरुष. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. बरोबर आहे. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आहे तोपर्यंत आपल्या वाट्याला आलेलं कर्म कुणीही टाकू नये. टाकलं त्याला दोष लागतो, त्याला पाप लागतं आणि तो नरकाला जातो. वैराग्य या शब्दाचा अर्थ असा होतो की एका भगवंताच्या नावाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे म्हणजे वैराग्य. उठलेनी वैराग्य जेणे हा तिन्ही वर्गो ऐसा सांडणे, जैसे वमुनी असूने आत्ताची गेले. हा संसार इतका तुच्छ वाटावा की कुत्र्यानं जर उलटी केली तर ते वकलेलं मटेरियल जितकं किळसवान आणि तुच्छ वाटावं तितकं संसारातले भोग किळसवाने वाटावेत. आता काही नको देवा, तू हवाय, याला म्हणतात वैराग्य. उठलेनी वैराग्य जेणे हा तिन्ही वर्गो ऐसा सांडणे, जैसे वमुनी असूने आत्ताची गेले. एक भगवंत आणि भगवंताचं नाम याच्याशिवाय काहीही न आवडणं म्हणजे वैराग्य. आता काही नको देवा, तू पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. धन नको, दौलत नको, मुलं नको, बायको नको, कशाचाही मोह नाही. आता देवा तू हवाय. सर्व विषयांचा त्याग, सर्व संपत्तीचा त्याग म्हणजे वैराग्य. कशाची आसक्ती न राहणं वैराग्य, शिवाय भगवंताच्या नामाच्या. सोनियाचे निखळ आणि मातीयाचे ढिखळ सरिसेची मानी. 1 किलो सोन्याचा गोळा 1 किलो मातीच्या ढेकळाच्या नजरेने पाहतो. एका ढेकळाला जेवढी किंमत आहे तितकीच 1 किलो सोन्याच्या गोळ्याला किंमत देतो. दिस इज कॉल्ड वैराग्य. थँक्यू. तात्पर्य सोप्या भाषेत बोलायचं झालं तर एका भगवंताच्या नामाशिवाय, एका भगवंताशिवाय आणि भगवंताच्या नामाशिवाय कशाचीही आवड शिल्लक न राहणे म्हणजे वैराग्य. आणि जोपर्यंत हे असं वैराग्य प्राप्त होत नाही आणि आत्मस्वरूपाची ओळख पटत नाही तोपर्यंत मनुष्याने आपल्या वाट्याला आलेलं कर्म अर्थात स्वधर्म टाकू नये. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर माणसानं आपला स्वधर्म अर्थात आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकलं तर तो मनुष्य नरकाला जातो, त्याला दोष लागतो आणि कल्पांती नरकातून निघत नाही. मी काय बोलतो, गीतेचा जन्म काय झाला? गीता ही फार वास्ट आहे. मला मुख्य काही प्रिन्सिपल समोर मांडायचे आणि उरकतं घ्यायचे. गीतेचा जन्मच का झाला? अर्जुन क्षत्रिय होता. अर्जुन क्षत्रिय असल्यामुळं त्याचं कर्तव्य होतं युद्ध करणं, लढाई करणं. तुम्ही शिक्षक आहात, तुमचं कर्तव्य मुलाला शिकवणं. मी डॉक्टर आहे, माझं कर्तव्य पेशंट तपासणं. योगायोगानं तसं तर भगवंतानं चातुर्वर्णाचं बंधन घातलंय, पण चातुर्वर्णाची घडी विस्कळीत झाली आहे, तिकडे आपल्याला जायचं नाही आहे. कलियुगात चातुर्णाची घडी विस्कळीत होईल हे नाथ महाराजांना बाकीत किंवा भविष्य नाथ भागवतात लिहून ठेवलेलं आहे की कलियुगात चातुर्णाची घडी विस्कळीत होईल आणि कुणी काही उद्योग करेल. असं तिकडे जायचं नाही, तो विषय आपला नाही आहे. आज तुम्ही ज्या व्यवसायात उभे आहात तो व्यवसाय भगवंताची पूजा म्हणून करणं हाच तुमचा स्वधर्म. अर्जुन क्षत्रिय होता आणि म्हणून लढाई करणं, युद्ध करणं हा अर्जुनाचा स्वधर्म होता. शांत बसा मुलांनो, बोलू नका प्लीज. अर्जुन क्षत्रिय होता म्हणून युद्ध करणं हा अर्जुनाचा स्वधर्म. दोन्ही बाजूला सैन्य उभे आहेत. गीता समजून घ्या का जन्माला आली. दोन्ही बाजूला सैन्य उभे आहेत आणि भगवान सारथ्य करतायत अर्जुनाचं. आणि दोन्ही बाजूला आपलेच स्वजन पाहून अर्जुनाचे हातपाय लटपटू लागले. अर्जुन म्हणाला, देवा माझा रथ मध्यभागात घे.
चौफेर नजर फेकली, दोन्हीकडे माझेच आहेत, सख्खे काय चुलत काय माझेच आहेत. अर्जुनाच्या हातातलं शस्त्र गळालं, रथावून खाली उडी मारली आणि खाली बसला. देव म्हणाले, अर्जुना काय झालं? म्हणले, अरे कृष्णा कसे मारू, दोन्हीकडे माझेच आहेत. स्वधर्म टाकून पळत होता. स्वधर्म टाकू नका. जसा मासा पाण्याला विसंबत नाही, माशाला म्हणलं तू तुपात राहा, दुधात राहा, मासा म्हणेल नको मी मरेल. मासा पाण्यात राहणंच पसंत करेल. जसा मासा पाण्याला अनन्य शरण आहे, तसं आम्ही आपल्या स्वधर्माला अर्थात आपल्या व्यवसायाला अनन्य शरण असावं. आणि जो ज्या वस्तूला अनन्य शरण आहे ती वस्तू त्याच्यासाठी तारक बनते. देव बोलतात अर्जुनाला, जो ज्या वस्तूसाठी अनन्य शरण आहे ती वस्तू त्यासाठी तारक बनते. नदीला महापूर आलाय, आपल्या बिंदुसरासारखी किंवा आमच्या राजुरीच्या लिंबारूच्या डोंबरीसारखी नदी आहे. आमच्या नद्या फार विशाल अशा 10-10 फुटाच्या लाटा उठतात त्या नदीवर, तशीच बिंदुसराई आहे. महापूर आलाय, 10-10 फुटाच्या लाटा उठत आहेत आणि त्या महापुरामध्ये एक छोटासा करंगळीसारखा माशाची चिंगळी, मासा छोटा, ती माशाची चिंगळी त्या पाण्याची उलटी धार चढत होती महापुराची. हे दृश्य हत्तीने पाहिलं. हत्ती भूषणात आला. हत्ती भूषणात आला, त्याला वाटलं मी हत्ती आहे. ही एवढीशी चिंगडी, ही मासा पाण्याची उलटी धार चढते बिंदुसराच्या नदीची, जी धोधो वाहते, महापूर आलाय. ही चिंगडी, हा मासा उलटी धार चढतोय, मी हत्ती म्हणले, मी तर सहज चढू शकतो. ते हत्ती शिरला पाण्यात, मुख्य धारात गेलं, टंगड्यावर केल्या, वाहून गेलं. तुम्ही बघा जनावरं ज्यावेळेस पाण्यात वाहतात ते टंगड्यावर करून वाहतात. तुम्ही बघा जनावरं, शिंग पाठ खाली आणि टंगड्यावर असतात. ते हत्ती टंगड्यावर करून वाहून गेलं. का बरं? हत्ती तर बलवान आहे ना. हत्ती माशापेक्षा हजारो पटीने बलवान आहे. मासा उलटी धार चढतो, हत्तीला चढता येत नाही का? मासा पाण्याला अनन्य शरण आहे, हत्ती नाही आहे. तुम्ही ज्या वस्तूला अनन्य शरण असतात ती वस्तू तुमच्यासाठी तारक असते. स्वधर्माला अनन्य शरण व्हा, स्वधर्म तुमच्यासाठी तारक बनतो. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतात, स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. ज्ञानोबराय, अर्जुना स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. अरे स्वधर्म हा तारक आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढतो. जो तारक आहे त्या स्वधर्मालाच विसरलास. स्वधर्म टाकू नका. एखाद्या माणसाला एखाद्या हौदात बुडवलंय, त्याचं डोकं हौदात बुडवलंय पाण्यात, आणि 10-15 मिनिट त्याचं डोकं त्या पाण्यात दाबून ठेवलंय. आणि त्याला जो दाबणार वरून म्हणतोय, नाकाने तोंड दोन्ही पाण्यात बुडवले, आणि वरून दाबणारा म्हणतो, तुला मी भारताचा पंतप्रधान करतो, 15 मिनिट पाण्यात तुझं मुंडकं राहू दे. तुला मी भारताचा पंतप्रधान करतो, तुझं मुंडकं पाण्यात 15 मिनिट राहू दे. आपल्यापैकी मला वाटतं सगळेच जण तयार होतील. हात वर करा बरं. तुमचं सगळ्याचं मुंडकं मी पाण्यात बुडवतो, आजचा महाराज मी. आणि मी तुम्हाला म्हणतो भारताचा पंतप्रधान, किंवा या शाळेचा हेडमास्टर करतो, 15 मिनिट मुंडकं पाण्यात बुडवा. पवळ सरला रिटायर करू आपण. 15 मिनिट मुंडकं पाण्यात, नाका तोंड असेल. त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल? डॉक्टर मोठे साहेब, आम्हाला पंतप्रधान नको, जगाची संपत्ती नको, आम्हाला फक्त हवा द्या. चला हवा येऊ द्या, आम्हाला फक्त हवा द्या. इथं तुम्ही कशाला शरण, अनन्य शरण आहेत? फक्त हवेला, फक्त हवेला. तसं जो देवाला अनन्य शरण आहे, आपल्या स्वधर्माला अनन्य शरण आहे, तो स्वधर्म तुमच्यासाठी तारक ठरतो. आणि म्हणून अर्जुन स्वधर्म टाकून पळतोय. देव बजावतायत, अर्जुना स्वधर्म टाकू नकोस. अर्जुना स्वधर्म सांडसील तरी पापावर पडा होशील, आणि अपयश ते नवचेल कल्पांतवरी. ना तरी रणी शव सांडीजे, ते चोमेरी गिद्धी विदारीजे,
तसा स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. अर्जुन स्वधर्म टाकून पळतोय. अर्जुनाचा स्वधर्म आहे युद्ध करणं, तुमचा स्वधर्म आहे शिकवणं, माझा स्वधर्म आहे पेशंट पाहणं. अर्जुनाचा स्वधर्म आहे युद्ध करणं. अर्जुना स्वधर्म टाकू नकोस. स्वधर्म हा तारक असतो आणि स्वधर्म टाकशील तर एक कल्पापर्यंत नवे नवे त्याहून अधिक कायमचा तू नरकाला जाशील, तुला दोष लागेल. आणि स्वधर्म वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कुणीही स्वधर्म टाकू नये एवढं बजावण्यासाठी देवाला गीता सांगावी लागली आणि इथे गीतेचा जन्म झाला. अन्यथा अर्जुन हातामध्ये गांडीव घेऊन जर लढायला निघाला असता आणि समोरच्या पार्टीचे चेंडूसारखे मुंडके उडवले असते तर देवाला गीता सांगण्याची गरज नव्हती. गीता जन्मालाच आली नसते. गीता जन्मालाच एवढ्यासाठी आली की अर्जुना स्वधर्म टाकू नको, तुझ्या वाट्याला आलेलं कर्म टाकू नको, ते कर्म देवाची पूजा म्हणून कर. एवढं बजावण्यासाठी देवाला गीता सांगावी लागली आणि गीतेचा जन्म झाला. आणि म्हणून लक्षात ठेवा, गीतेचं पहिलं तत्व किंवा पहिलं ॲडवाईस, पहिलं गायडन्स जे काय असेल तर माणसानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म ही भगवंताची पूजा म्हणून करावी. तुम्ही बोलू नका प्लीज. भक्तीच्या अनेक व्याख्या ऐकल्या असतील. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या व्याख्या केल्यात. परंतु ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची सर्वात उत्कृष्ट केलेली व्याख्या माऊली बोलतायत. बी अटेंटिव्ह प्लीज. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो तो पांडवा वाणिज्य करणे. प्लीज आपले मोबाईल खिशात ठेवा आणि बंद करून ठेवा. 15 मिनटात थांबेल मी. मोबाईलमध्ये डोकं घालू नका आणि कोणाला मोबाईल आला तर उचलू नका किंवा ऑफ करून ठेवा, बंद करा मोबाईल. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचे मनोभावा, स्वामी म्हणजे देव, पांडुरंग परमात्मा. ज्याची आपण भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ती होय. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची साधी आणि सरळ केलेली व्याख्या. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते आणि ते सोडून इतर काही करणं म्हणजे भक्तीतला तो बाजार आहे, भक्तीतला चाठळपणा आहे. एरतो पांडवा वाणिज्य करणे, भक्तीतला बाजार आहे, वाणिज्य करणे. पत्नीनं पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्यानं गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नौकरानं मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे नौकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. एक मालक होता, एक नौकर होता. मालक नौकराला म्हणाला, सकाळचे 8 वाजलेत. मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. मालकाने काय सांगितले, जा रे सकाळची वेळ. मालक नौकराला म्हणतो, माझ्यासाठी चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली, 12-12:30 वाजले. मालकाने पुन्हा नौकराला बोलवलं. नौकर आला, म्हणले, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर चहा घेऊन आला. चहा सांगितलं तेव्हा जेवण आणलं, जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला. ही नौकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा झाली? अर्थातच गैरसेवा झाली.
मालकाला ज्यावेळेस जे हवंय, प्लीज प्लीज फोन बंद करा, लिंक तुटते. मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नोकरानं पुरवणं ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला जे हवंय तसं तुम्ही वागणं ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एर तो पांडवा वाणिज्य करणे. देव तुम्हाला म्हणतो, भक्तांनो माझं डोकं दुखायले, माझं डोकं दाबा, आणि तुम्ही देवाचे पाय दाबायला लागले. ही सेवा नसून देवाची गैरसेवा आहे. देव डोकं दुखतं म्हणतो ना, देवाचं डोकंच दाबा, पाय नाही. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवंय हे जाणून घ्या आणि तसं वागा. दॅट इज कॉल्ड ॲज भक्ती. याला भक्ती म्हणतात. मी बोललो की नवऱ्याला काय हवं हे बायकोनी जाणून घ्यावं, तसं वागावं. ही बायकोकडून नवऱ्याची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. गुरुला काय हवंय शिष्याने जाणून घ्यावं, ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मालकाला काय हवंय तसं नोकराने वागावं, ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला काय हवंय हे भक्तानं जाणून घ्यावं आणि तसं वागावं, ही भक्ताकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून भक्तीमध्ये आम्ही चुकतो कुठं? आम्ही देवाचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा विचार करतो आणि आम्ही आमच्या परीनं भक्ती करतो. म्हणून भक्ती करूनही आम्हाला देव सापडत नाही. भक्ती संतानं केली, भक्ती आम्ही करतो. देव संतांच्या मागे लंडासारखा फिरतो. देव संतांच्या मागे लंडासारखा फिरतो. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर. देवानं लंडासारखं कबीराच्या मागं पळावं. अरे कबीरा थांब, मी पांडुरंग आलोय. कबीरानं म्हणा, देवा ये दमानं, मला चादरी विणायच्यात, मी पुढं जातो, तू ये देवा दमानं. अरे थांब कबीरा, मी देव आलो रे, पांडुरंग आलोय. कबीरा म्हणा, ये दमानं. नामयाच्या मागे हिंडे केशीराज, लागावा या रजचरणीचे. नामदेव महाराजानं पुढं चालावं आणि देवाने लंडासारखं नामदेव महाराजाच्या मागे पळावं. नामयाच्या मागे हिंडे केशीराज, लागावा या रजचरणीचे. देव संतांच्या मागे लंडासारखा फिरतो. आम्ही देवाच्या मागे फिरतो तरी आम्हाला देव भेटत नाही. का? आम्ही कुठे चुकतो? याचं प्रमुख कारण, देवाला जे हवंय तसं संत वागले म्हणून देव संताचा वेडा झाला. आम्हाला जे हवंय तसं वागतो म्हणून देव, आम्ही देवाच्या मागे फिरूनही आम्हाला भेटत नाही. आमची भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही. मग गीता नेमकी कशा प्रकारे भक्ती करा म्हणजे तुम्हाला देव भेटेल हे सांगते. यावर थोडासा 10-20 मिनिटात प्रकाश टाकायचा आणि थांबायचं मला 10 मिनिटात. की गीतेचं मूळ प्रिन्सिपल काय आहे, गीता कशी भक्ती करा म्हणते. तर मी बोललो ज्ञानोबरायची, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एर तो पांडवा वाणिज्य करणे. भक्तीमध्ये देवाला काय हवं हे जाणून घ्या, तसं वागा, ही देवाची भक्ती असते. मग प्रश्न असा उभा राहतो की देवाला जे हवंय तसं वागणं ही जर भक्ती असेल तर देवाला नेमकं काय हवंय, आमच्याकडून देवाला नेमकं काय हवंय म्हणजे ती भक्ती ठरेल आणि देव आम्हाला भेटेल. तर ज्ञानोबा लिहित आहेत, देवाची इच्छा काय आहे. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा, बुद्धियुगमुपाश्रित मच्चित्त सततम भुव. तुवा उचित कर्मे आघवी, आचरोनी मजा अर्पावी, परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या 3-4 वव्यात आणि एका श्लोकात ज्ञानोबरांनी पूर्ण परमार्थ गुंडाळाय, पूर्ण परमार्थ गुंडाळाय. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा, बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुवा उचित कर्मे आगवी, आचरोनी मजा अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी.
स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. लक्ष द्या इकडं. देवाच्या इच्छेसारखं वागणं ही देवाची भक्ती आहे. तर देवाची नेमकी इच्छा काय आहे? तर देवानं गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये 3 इच्छा व्यक्त केल्यात. त्यातली देवाची पहिली इच्छा आहे, तू अवचित कर्मे आगवी, आचरोनी मज अर्पावी, परिचित्त वृत्ती न्यासावी आत्मरूपी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. पहिली इच्छा. दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना व इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं देवाच्या नामस्मरणात बांधून ठेवा. आणि देवाची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आता मला सांगा, देवाची पहिली इच्छा आहे. हा गीतेचा मूळ गाभा आहे. गीता फक्त या 3 तत्वाच्या भोवतालीच फिरते. एवढाच आशय गीतेमध्ये पुन्हा पुन्हा आलाय. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, ही गीतेची शिकवण आहे. तुम्हाला देव भेटेल. आता मला सांगा, आपल्यापैकी 50% लोक कर्मच करत नाहीत आणि केले तर ते लबाडीने करतात. पटतं का बोलणं माझं? देवाची इच्छा आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म वैराग्य आणि स्वधर्माचे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत टाकू नये. टाकलं तर नरकाला जातो. स्वधर्म बंधनकारक आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकू नयेत मोक्षप्राप्तीपर्यंत. प्रत्येकाने कर्म करावं आणि ते देवाची पूजा म्हणून करावं. आमच्यापैकी 50% लोक कर्मच करत नाहीत, केले तर ते लबाडीने करतात. मग देवाला जे हवं आहे तसं आम्ही वागतो का? नाही वागत. आम्ही चुकतो. देवाची दुसरी इच्छा आहे, मच्चित्त सततम भवत, तुम्ही तुमचं चित्त सातत्याने माझ्या हरिनामात बांधून ठेवा. इथे उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, नाही तर विठ्ठलाची आमची वर्षोनगंती भेट नसते. शिंक आली तरच राम, नाही तर रामाची आमची वर्षोनगंती भेट नसते. शिंक आल्या मनुष्य राम म्हणतो, वाईट नाही. मुखात रामाचं नाव आलं, चांगलं झालं. शिंक आल्यावर राम म्हणणं चांगलं आहे, पण पुन्हा राम म्हणण्यासाठी दुसऱ्या शिंकेची वाट पाहणं हे यातलं चूक आहे. शिंक आल्यावर राम म्हणा, आनंद आहे, पण दुसऱ्यांदा राम म्हणायचं तर दुसऱ्या शिंकेची वाट पाहणं हे यातलं वाईट आहे. तात्पर्य, रिकामा अर्धघडी राहू नको, हे ज्ञानोबाराला जे हरिपाठात सांगायचं आहे. रिकामा अर्धघडी राहू नको याचा अर्थ हेच आहे की तू सातत्यानं भगवंताच्या नामचिंतनात बुडून राहा. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये 3 गुण आहेत, सत्व रज तम. ज्यावेळेस नामस्मरण चालू आहे त्यावेळेस सत्वगुण उफाळून येतो, रजतम दबतात. रजतम विकारी असतात, वाईट असतात, दुष्कृत्य करायला लावतात. जेव्हा नामस्मरण चालू आहे तेव्हा रजतम दबतात, सत्वगुण वर येतो आणि तो भगवंताच्या दिशेने घेऊन जातो. सत्वगुण हा चांगला असतो. पण नाम थांबलं की सत्वगुण दबतो आणि रज आणि तम वर येतात आणि तुमच्याकडून पाप करून घेतात आणि तुमचं पतन करतात. म्हणून नाम हे नित्य हवं आहे. नित्य सत्य अमित हरिपाठ अजासी. नाम हे नित्य हवं आहे, सिजनल हंगामी नको आहे. दुसरी आट घातली, सातत्यानं माझं नाम घे. आम्ही सातत्यानं देवाचं नाव घेत नाही. सिजनल, बेलापूरसारखं 6 महिने तिकडं 6 महिने इकडं. इकडं आले पत्ते खेळायचे, कर्ज काढायचं, पुन्हा 6 महिने बेलापूरला जायचं. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, नाही तर विठ्ठलाची आमची पुन्हा भेट नाही आहे. आम्ही नित्य नाम घेत नाहीत. कर्मदेवाची पूजा म्हणून करत नाहीत. केली तर भ्रष्टाचारानं, करप्शननं, लांडीलाबाडीने करतो. आणि देवाची तिसरी इच्छा आहे, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरापुढे दर्शनाला उभे आहेत, गर्दी आहे, रेटारेटी आहे,
आणि एखाद्याचा चुकून पाय तुमच्या पायावर पडला, चुकून पडलाय, तो सॉरी म्हणतोय, तुम्ही त्याचं स्वारी घेत नाही, तुम्ही दानकन त्याला कोपरखिळी घालता आणि एक दोन शिव्या घालता आणि सरक म्हणता बाजूला, किंबहुना ढकलू नाही देता. भगवान म्हणतो विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे त्याच्यावरच माझी कृपा होते, त्यालाच मी पावतो, इतराला नाहीये. तैसे जगा परते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आघवेची मी. दानोबरा काय बोलतात लक्ष द्या. तैसे जगा परते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखिते आगवाची मी. जगातून देव बाजूला सरकवला की देव दुरावला. जग हाच देव. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोची. जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. जग हाच देव. विटेवर उभा असलेला विठ्ठलही विठ्ठलच, रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसंही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच देव भेटतो, इतराला देव भेटत नाहीये. आणि म्हणून जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, तुम्हाला देव लवकर भेटेल. पण आम्ही असं वागत नाहीयेत. आम्ही लबाडी करतो, लोकांना फसवतो, कुणाचा द्वेष करतो, तिरस्कार करतो. पर्यायानं, एक शेवटचे 5 मिनिट, पर्यायानं समोरच्या माणसाला तुम्ही शिव्या दिल्या, देव म्हणतो तुम्ही त्या माणसाला शिव्या दिल्या नाही, त्या पांडुरंगाला शिव्या दिल्या, मला शिव्या दिल्या, कारण सगळ्याच्या अंतर्यामी मी विराजमान आहे, तशा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. तुकोबराने एका अभंगात बोलले, एक 5 मिनिट शेवटचे. तुका म्हणे एका देहीचे अवयव, तुका म्हणे एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. इंद्रियानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवनाच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. दानवराय बोलले, पायी काटा नेटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचेने. पायात काटा मोडलाय, दुःख फक्त पायाला व्हावं, वेदना पायाला व्हाव्यात, पण त्याची व्यथा काळजात तुटते. पायी काटा नेटे व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचेने. ज्ञानोबर आहे. पायात काटा मोडलाय, वेदना पायाला व्हाव्यात, पण त्यासोबत डोळे रडले, व्यथा काळजात उठली. पायानंच रडाव, पण सोबत डोळे रडले, व्यथा डोळ्याला झाली, वेदना काळजातही उठली. दानोबराज बोलतायत, पावो जो शीतळताल आहे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतू. पायात काटा मोडला, वेदना पायालाच व्हावी, पण वेदना जीवाला झाली, डोळ्याला झाली, पायासोबत डोळेही रडले. पायाखाली बर्फाचा खडा आला, पायालाच गार लागावं, पण सोबत तो थंडाव्याचा आनंद डोळ्यानेही लुटला. तात्पर्य ज्ञानोबराला इथे हे सांगायचंय की देहातील कोणत्याही इंद्रियानं घेतलेला सुखदुःखाचा भोग हा जीवनाच घेतलेला सुखदुःखाचा भोग असतो. तसं जगातील कोणत्याही माणसाला दिलेला त्रास हा पांडुरंगाला दिलेला त्रास असतो. तुम्ही कुणाचं वाईट केलं, पांडुरंगाचं वाईट केलं. कुणाला फसवलं, पांडुरंगाला फसवलं. समोरच्याकडून भ्रष्टाचार करून पैसे घेतले, पांडुरंगाकडून भ्रष्टाचार करून पैसे घेतले. समोरच्याला शिवीगाळ केली, हाणामार केली, पांडुरंगाला हाणमार केली, पांडुरंगाला शिवीगाळ केली. कारण देवाचं ब्रीद आहे, जगात मी नटलोय. जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. जग हाच देव. जगातून देव बाजूला सरकू नका. देव बाजूला सरकवला की देव दुरावतो. मी बोललो की विटेवरचा विठ्ठलही विठ्ठल, रांगेतली माणसंही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे विठ्ठल त्यालाच पावतो. विठ्ठल वेगळा आणि रांगेतली माणसं वेगळी अशी दोन तुकडे केली की विठ्ठल दुरावतो. ही भक्तीची मूळ प्रिन्सिपल्स आहेत जी गीता शिकवते. आणि म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ती आहे, हे गीता सांगते. मग देवाची इच्छा काय? तर देवानं गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये प्रमुख 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत, ज्या मी बोलून दाखवल्या. त्या अशा की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, मी तुम्हाला नक्की भेटेल.
हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, मी तुम्हाला नक्की भेटेल. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, मी तुम्हाला नक्की भेटेल. देवानं शपथ खाऊन गीतेत सांगितलंय, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. आणि म्हणून जीवन जगताना गीता जर जीवनात जोपासायची असेल तर गीतेचं सर्वात मोठं आणि मूळ तत्व इथं लपलेलं आहे. शेवटी जाताना एवढाच संदेश सांगेल की देवाच्या इच्छेसारखं वागणं ही देवाची भक्ती असते. ज्याची भक्ती करतो त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागा, ही भक्ती असते. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. तर देवाला काय हवं आहे तर देव 3 गोष्टी सांगतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी करणं म्हणजे भगवंताची देवाची परिपूर्ण भक्ती होय. मी तुम्हाला नक्की सापडेल, देव शपथ घेऊन सांगतोय. या सर्व गोष्टी आपण अंमलात आणत नाहीत. या सर्व गोष्टी आपण अंमलात आणत नाहीत म्हणून भक्ती करूनही आम्हाला देव भेटत नाही. आणि म्हणून या गीता जयंतीच्या या पवित्र दिनी गीतेचा जो मूळ संदेश आहे तो आपण समजून घ्यावा. गीतेच्या तत्वाप्रमाणे वागावं, गीतेच्या तत्वाप्रमाणे भक्ती करावी, जी मी थोडक्यात आपणापुढे मांडली आहे. देवाची कृपा लवकर होईल, देव लवकर भेटेल, जीवन धन्य होईल. गीता अतिशय विशाल आहे. एका ओवीवर 1-1 तास 2-2 तास बोलता येतं. आणि म्हणून मी सुरुवातीला जी ओवी आजच्या व्याख्यान किंवा प्रवचन सेवेसाठी जी वापरली की साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पण संसार जिनिते हे शास्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये. गीता ही गप्पा मारण्याचं शास्त्र नाही आहे, शब्द पांडित्याचं शास्त्र नाही आहे. ही संसार जिंकण्याचं शास्त्र आहे. आणि मग गीतेने संसार कसा जिंकायचा, अर्थात जन्ममृत्यूचा फेरा आपल्या मागे लागला तो कसा टाळायचा, तर यासाठी देवानं माझी भक्ती कशी करा ही गीतेमध्ये काही तत्त्व मांडलीत. ती तत्त्व मी थोडक्यात आपणा पुढं मांडली आहेत की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही देवाची भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. अशा प्रकारे जर भक्ती केली तर देव निश्चित रूपानं तुम्हाला भेटेल. देव तुमच्या मागे हिंडेल, कबीराच्या मागे हिंडला, नामदेव महाराजच्या मागे हिंडला, तुमच्याही मागे हिंडेल लंडासारखा. तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचेल. हा गीतेचा संदेश आपण पदरी बांधावा आणि या गीतेच्या तत्वाप्रमाणे आपलं जीवन पुढे चालू ठेवावं. देवही भेटेल. आणि आज खऱ्या अर्थानं गीता जयंती साजरी होईल. आणि म्हणून साचेची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनिते हे शास्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. जाता जाता तुमच्या मनात एक शंका डोकावू शकते की कर्म देवाची पूजा म्हणून करा म्हणजे नेमकं काय. तर कर्म देवाची पूजा म्हणून करणे म्हणजे, तुम्हाला उदाहरण सांगतो. सकाळी माता मावल्या आपल्या घराचं अंगण झाडतात. तर तुम्ही मनात ही भावना ठेवा की मी माझ्या घराचं अंगण झाडत नसून मी पांडुरंगाच्या मंदिराचं अंगण झाडत आहे. तुम्ही सकाळी आपल्या लहान मुलाला स्नान घालता त्यावेळेस मनात ही भावना ठेवा की मी माझ्या बाळाला स्नान घालत नसून मी प्रत्यक्ष बाळकृष्णाला स्नान घालत आहे. शिक्षक मुलाला शाळेत शिकवतो, मनात ही भावना ठेवा की मी समोरच्या मुलांना शिकवत नसून प्रत्यक्ष बाळकृष्णाला शिकवत आहे. तुमच्या दारात जर कुणी एखादा भिकारी भीक मागण्यासाठी आला तर त्याला पसाभर दाणे वाढताना मनात ही भावना ठेवा की मी या भिकाऱ्याला दान वाढत नसून मी प्रत्यक्ष पांडुरंगाला दान वाढत आहे.
मी डॉक्टर आहे, मी डॉक्टर भागवत मोटे. मी पेशंट तपासताना माझ्या मनात ही भावना ठेवावी की मी पेशंट तपासत नसून प्रत्यक्ष पांडुरंगालाच तपासत आहे. शेतकरी बैलाला वैरणकाडी करतात, त्यांनी मनात ही भावना ठेवावी की आम्ही प्रत्यक्ष पांडुरंगालाच वैरणकाडी करत आहोत. एखाद्या दुकानदाराकडे एखादा मनुष्य ग्राहक म्हणून आला तर त्याने मनात ही भावना ठेवावी की माझ्याकडे प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा गिराईक म्हणून आला आहे. तुम्ही स्वयंपाक करताना मनात ही भावना ठेवा की मी नारायणासाठी स्वयंपाक करत आहे. तुमची चूल देखील यज्ञ ठरेल. एखाद्या ऑफिसमध्ये एखादा मनुष्य जर तुमच्याकडे आला तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा माझ्याकडे ऑफिसमध्ये आला आहे अशी मनात भावना ठेवा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी कर्म करता त्या व्यक्तीला देव समजा. याचाच अर्थ तुम्ही आपले कर्म देवासाठी केले, अर्थात आपले कर्म देवाची पूजा म्हणून केले असं होतं. तुम्हाला जी शंका उत्पन्न होईल की कर्म देवाची पूजा म्हणून करणं म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही ज्या माणसासाठी कर्म करता त्या माणसाला देव समजा आणि समोरच्या व्यक्तीला देव समजून कर्म केलं की तुम्ही तुमचं कर्म देवाची पूजा म्हणून केलं असं गृहीत होतं. समोरच्या व्यक्तीला देव समजलं की तुम्ही देवासाठी कर्म करतात म्हणजे तुम्ही त्याला फसवणार नाहीत. तुम्ही तुमचं कर्म इमानदारीने करा. अर्थात समोरच्या व्यक्तीला देव समजून कर्म करा, त्याला फसवू नका, इमानदारीने कर्म करा. म्हणजेच आपले कर्म देवाची पूजा म्हणून करणं होय. तात्पर्य आपले प्रत्येक कर्म कर्माभिमान व फलेच्छा टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. ज्ञानोबा बोलले, बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विरा विषय करी. आघवी अंगी जैसा वायू मिळवून आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीच अस. आकाश म्हणजे पोकळी. पोकळी आणि वायू याचं जसं अतूट नातं असतं तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. पोकळी म्हणलं की त्यात वायू शिरलाच. जसं पोकळी आणि वायू यांचं अतूट नातं आहे तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपल्या सर्व अंतर्बाह्य क्रिया भगवंताची पूजा म्हणून करा. आणि अशा प्रकारे कर्म करणे म्हणजे आपलं कर्म भगवंताची पूजा म्हणून करणे होय. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, त्याच्याशी इमानदारीने वागा, नीतिमत्तेने वागा, कर्माभिमान व फलेच्छा टाकून कर्म करा. तुमचं कर्म भगवंताला आपोआप अर्पण होतं आणि तुमचं कर्म ही भगवंताची पूजा ठरते. अर्थात आपलं कर्म भगवंताची पूजा म्हणून केलं असं घडतं. आणि म्हणून कर्माने ईश्वरास भजा, अर्थात प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे सर्व कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. अशा प्रकारे वागाल तर तुम्हाला निश्चित रूपानं देव भेटेल. कारण देवानं शपथ खाल्ली आहे की जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली निभ्रांत सापडेची तो. ज्ञानोबाच्या ओळीकडे लक्ष द्या. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली निभ्रांत सापडेची तो. देवाने तर शपथ खाल्ली म्हणून निभ्रांत सापडेची तो. निभ्रांत सापडेची तो. देव तर शपथ खातोय. मी शपथ घेऊन सांगतो असं देव म्हणतो की मी तुम्हाला निश्चित रूपानं सापडेल. तुम्ही मला शोधू नका, मी तुम्हाला शोधत येईल. फक्त काय करा, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आणि म्हणून
गीता ही एक शस्त्र आहे. जन्ममरणाचा फेरा जो आमच्या मागं लागला आहे, ते जन्ममरणाचं चक्र आम्हाला भेदायचे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून आम्हाला बाहेर पडायचे. आणि म्हणून जनावरा इथं बोलले की साचेची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिनिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. की तुम्हाला संसाराचं छेदन करायचे, संसार जिंकायचा, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे. तर गीतेमध्ये या ज्या 3 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्यात की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे सर्व कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अशा पद्धतीने वागा, संसाराचं छेदन होईल. जन्ममृत्यूचा फेरा तुमच्या मागं लागला आहे, तो संपेल. आता एक प्रश्न असा उभा राहतो की यावरील 3 गोष्टीप्रमाणे आपण वागल्यानं आम्ही संसार कसा जिंकतो, की जन्ममानाचा फेरा आमच्या मागचा कसा संपतो. कर्मदेवाची पूजा म्हणून केली, चित्त सातत्याने हरिनामात बांधलं, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार केला. या 3 गोष्टींनी संसाराचं छेदन कसं होतं, जन्ममरणाचा फेरा आमच्या मागं लागला आहे तो कसा संपतो, हे सांगण्यासाठी स्वतंत्र मला अर्धा ते 1 तास लागेल. तुम्हा शिकलेल्या लोकांपाशी पैशाचं दारिद्र्य नाही आहे, पण वेळेचं दारिद्र्य आहे. तुमच्यापाशी वेळ नाही आहे, आपला वेळ संपला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला स्वतंत्र अर्धा ते 1 तास लागेल. म्हणून नाईलाजास्त मला थांबणं गरजेचं आहे. आपली वेळ संपलेली आहे. आणि म्हणून आजच्या या गीता जयंतीच्या पवित्र दिनी मी आपणा सर्वांना गीतेचा एकच संदेश देईल, तो मी दिला आहे आणि पुन्हा पुन्हा सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय की देव बोलत आहेत की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे सर्व कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. अशा प्रकारे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती असते. आणि अशा प्रकारे भक्ती केली तर संसाराचं चक्र तुम्ही भेदू शकता. या गीतेच्या माध्यमातून, गीतेच्या साह्याने तुमच्या मागे लागलेला हा संसार तुम्ही जिंकू शकता, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता. आणि म्हणून गीता हे केवळ शब्दाच्या गप्पा मारण्याचं किंवा हे पुथीपुराण नाही आहे, हे शब्द पांडित्याचं शास्त्र नाही आहे, हे संसार जिंकण्याचं शास्त्र आहे. हनुमान दानवराय बोलतात की साचेची बोलाचे नवे हे शास्त्र. गीताशास्त्र हे गप्पा मारण्याचं शास्त्र नाही आहे, हे शब्द पांडित्याचं शास्त्र नाही आहे, तर काय आहे, संसार जिनिते हे शस्त्र. हे हत्यार आहे, एक शस्त्र आहे. कशाचं? संसार जिंकण्याचं, जन्ममरणाचा फेरा जिंकण्याचं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचं. एक शास्त्र आहे, एक शस्त्र आहे. आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. गीतेची, ज्ञानेश्वरीची ही अक्षरं म्हणजे मंत्र आहेत. आणि या मंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्ष पांडुरंगाला, देवाला तुम्ही समोर उभं करू शकता. आणि म्हणून ज्ञानवराय बोलत आहेत की साचेची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिनिते हे शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.